नाही, मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंतरी महायुतीचं वातावरण आहे आणि यामुळे सर्वत्र महायुती होईल असा साधारण आम्हाला विश्वास आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे पण तशा अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या आहेत आणि त्यामुळे उपमहापौर पदासाठी आमच्याकडनं विलास अण्णा शिंदे आणि प्रवीण तेदवे या दोघांनी अर्ज दाखल केलेला आहे. युतीत लढायचं आहे की विरोधात बसायचं आहे याचा सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील. यावर निर्णय वाक्य असताना देखील आपल्या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले इच्छुकांकडनं. तर मुळात असं आहे, उमेदवारी अर्जच दाखल केला नाही तर आपला क्लेम कसा राहणार. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे, कारण शेवटी ही ज्याला काय म्हणतो निवडणूक आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकानं सामील झालं पाहिजे ह्या मताशी आम्ही सहमत आहोत. या संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? गिरीश महाजन यांनी म्हटलंय की आम्हाला कुठल्यांची गरज नाही, आम्ही आमच्या स्थापन केलं. हो, मला असं वाटतं की मी पण असं ऐकलं की ते असं म्हटलंय, परंतु भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय सुनील केदार ते स्वतः शिवसेनेकडे महायुतीचं प्रपोजल घेऊन आले होते. महायुती झाली पाहिजे आणि या संदर्भातली बैठक इकडे तिकडे नाही तर ते शिवसेना कार्यालयात आले आणि महायुतीचे प्रमुख घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी होते. आमचे अध्यक्ष प्रवीण तिदमे होते आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की महायुती व्हायला पाहिजे. मला वाटतं त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे. भाजप आणि शिवसेना मला या संदर्भात माहिती नाही. मी मगाशी पण सांगितलं की शिवसेनेतले सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात. शिवसेनेत आदेश चालतो आणि आदेश येईल त्या पद्धतीनं जर आम्हाला साहेबांनी सांगितलं की XYZ व्यक्तीनं लढायचं आहे तर ते लढतील. त्यांनी सांगितलं आम्हाला विड्रॉल आहे तर विड्रॉल होईल. यात असं शिंदे साहेबांनी तुमच्यापर्यंत निरोप पाठवला होता की फॉर्म भरून टाकायची पक्षातल्या आपल्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला. नाही, आम्ही आमचे जे वरिष्ठ नेते आहेत दादासाहेब भुसे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सुहास कांदे असतील यांच्यामार्फत एकनाथ शिंदे साहेबांकडे मेसेज दिला आणि माननीय साहेबांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचला आहे की आम्ही फॉर्म भरतो आहोत. आता काही चर्चा सुरू आहे? चर्चेला आता सुरुवात होऊ शकते. तुम्हाला या फॉर्म भरणार आहात हे माहिती आहे मग बीजेपीच्या काही वरिष्ठ नेत्यांना त्यासोबत तुमची काही चर्चा होते का आतापर्यंत किंवा काही चर्चा होणार काय बैठक वगैरे पार पडणार? नाही, मुळात आता आज हे जी काय फॉर्मची प्रक्रिया आहे या संदर्भातलं कोणी फॉर्म भरले आहेत काय याचा पूर्ण अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देऊ आणि साहेब ज्या पद्धतीनं आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील, आदेश देतील त्या पद्धतीनं लोकल लेवलला बोलायचं असेल तर लोकल लेवलला, अन्यथा मला असं वाटतं की वरच्या लेवलला ही बोलणी होऊ शकते. ठाकरेंच्या सेनेचाही काही नगरसेवकांचा आपल्याला स्वतःबद्दल पाठिंबा असल्याची माहिती. शिवसेना शेवटी एकाच विचारांची आहे, उभाटा आहे. त्यामुळे आणि सगळे आम्ही सहकारी आहोत. त्यामुळे निवडणुकीपुरता ठीक आहे. तेही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचेच पाईक आहेत. त्यामुळे काही होऊ शकतं, राजकारणात काही होऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.